थँक्यू. जो आपण आवाज ऐकत होतात खऱ्या अर्थानं आज या आवाजानं देखील वेळ लावलाय प्रेक्षकांना. आज प्रत्येक बघ जावळी क्रिकेट असोसिएशन असेल तिथे देखील आवाज दुमदुमला आहे, परंतु आज आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये आणि पश्चिम जावळी क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा याच्या माध्यमातून कित्येक स्पर्धा होत असतात आणि त्यांचा गोड आवाज आपण ऐकत असतो. आमचे निवृत्तीजी शिंदे स्वागत आहे आपलं या स्पर्धेसाठी. जे पंच आपलेत सर शिवा वैदी, सर प्रसाद राजा अध्यक्ष MCA पॅनलचे आणि त्याचबरोबर प्रेम सर, या तिन्ही पंचांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया पुन्हा एकदा स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने आणि ही मोठी लढाई आहे. यस निवृत्तीजी शिंदे. खरोखर जे आता मांडण्यावर आलेले आहेत तर एखादा काही प्रॉब्लेम असेल खरोखर ते सॉल्व्ह करतात ते मामा. एकदा यस माझ्या घरी पण देखील येऊन गेले, ते स्वागत आहे, मी देखील त्यांचं स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. प्रथम टॉस जिंकलाय आणि हा एक धाडसी निर्णय घेतलाय बॅटिंग करणारी टीम मुनावळे संघानं. हा धाडसी निर्णय कशा पद्धतीनं, मॅच किती षटकांचा? आणि हा मॅच 4 षटकांचा असेल याची नोंद घ्या. फक्त स्पीडअप ठेवायचा आहे तुमच्यासाठी. हा 4 षटकांचा मॅच तुमच्यासाठी, खेळाडूंसाठी 4 षटकांचा मॅच. जर तुम्ही स्पीडअप केलात तर खरोखर खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट होईल. आणि हा मॅच आणि पंच एक इनिंग्स, जी प्रत्येक इनिंग्स असेल ती 20 मिनिटाचा अवधी द्यायचा आहे आणि त्या 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपल्याला तो या 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. याची देखील आपण नोंद घ्या आणि त्याची सर्व खेळाडू देखील नोंद घ्या. एक आगळीवेगळी संकल्पना आणि पाहायचं आपण दुसरा राऊंड हा 3 ओव्हरचाच पाहत असतो, परंतु खेळाडूसाठी करत असतात खेळाडू, परंतु आयोजकांची देखील मेहनत आहे याच्या पाठीमागे. आणि 20 मिनिटामध्ये जर इनिंग संपली नाहीये तर एक खेळाडू 30च्या बाहेर खेळाडू असणार आहे, जो फिल्डर तो आतमध्ये घेतला जाईल 30 सर्कलमध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. महायुद्धाला सुरुवात होतीये. स्ट्राईक एंडला बॅटर अवधूत भोसले आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय अक्षय. 2 फलंदाज. अवधूत फलंदाज एक हार्ड हिटर आहे आणि दिनेश सालुंके पहिला बॉल टाकून, पहिला बॉल टपली सिस्टमचा वापर केलाय, गॅपमध्ये खेळलाय, जबरदस्त फिल्डिंग. इथे आफट देत असताना क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, छोटासा क्षेत्ररक्षक आहे आणि त्यांनी खूप चांगली फिल्डिंग केली. पहिल्या बॉलवरती आली आहे ती 1 धाव. संकेत आपण पाहतोय. प्रत्येक आज यंगस्टारला देखील इथे संधी दिली जाते आणि यंगस्टार खरोखर खूप चमकले जातात. त्यातला मात्र एक संकेत, चांगली फिल्डिंग ॲज अ बेस्ट प्लेअर, तो सध्या पॉईंटमध्ये आहे. कव्हरमध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय, एक्स्ट्रा कव्हरमध्ये, लॉंग ऑनमध्ये, त्याचबरोबर मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे तैनात. अडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, लेग बाईस. इथे धाव मिळते डिक्लेअर झोनमध्ये. सिंगलची मदत. मॅच रफ अँड टफ होणार आहे, त्याच्यामध्ये तीळ शंका नाहीये, कारण का दोन्ही संघ एकाच असोसिएशन मधले आहेत आणि कित्येक मेकांसमोर आलेत, कित्येक मेकांना धूळ चारली आहे, कित्येक मेकांना खडं चारली आहेत, कित्येक मेकाला पाणी पाजलंय, कित्येक येताना तुम्ही एकमेकाला घाम फोडलाय आणि आजही ते कोण कोणाला घाम फोडेल. मॅच जबरदस्त होणार आहे. सेमडे बनाम मुनामध्ये 2 रफ अँड टफ अँड क्वालिटी मॅच. बॉलर तयार होतो इथे दिनेश साळुंके. यावेळेस फटका सुरेख आहे. मिड विकेट मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक संजय साळुंके. एक सिंगल मिळेल ओटू. जाऊया पुणे एकदा मॅच मध्ये धावा झाल्या स्कोर गार्ड वरती त्या अद्याप आतापर्यंत त्या 3 धावा. दिनेश साळुंके आपण बघतोय स्ट्राईक एंडला अक्षय, दुसऱ्या एंडला अवधूत भोसले हार्ड हिटर फलंदाज आणि
दिनेश सालुंके ॲज अ लेदर क्रिकेटर आहेत ते आणि चांगला खेळ अद्याप आपण त्याच्या माध्यमातून पायाचा वेध घेतलाय. लेग बाईच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव मिळते. P1चं षटक, जबरदस्त बॉलिंग अटॅक सध्या दिनेश सालुंकेचा. इन्फॉर्म टीम सध्या या असोसिएशन मध्ये मांडली जाते. ती देवाची सेमडे टीम काय इथे बॉलिंग केली आहे. मागच्या मॅच मध्ये लो स्कोरचा मॅच होता. एक बलाढ्य टीमला त्यांनी सामोरे गेले, ते पराभूत केलेत आणि चांगला खेळ सध्या दरम्यान या काही सुधारणा झाल्या सेमडे टीमच्या माध्यमातून. प्रत्येक जण अफवाट देत असतो, परंतु मुनावले टीम आपण पाहतोय एक इनफॉर्म फलंदाज अवधूत भोसले, लाजवाब क्षेत्ररक्षण सचिन साळुंके. बॉल खाली, इथे चूक घडली आहे, इथे चूक केली आहे क्षेत्ररक्षकाने, इथे चूक केली आहे दिनेशनं, इथे चूक केली आहे दीपकनं. दीपकला बॅकअप द्यायचा होता. जीवनामध्ये तुम्हाला बॅकअप हा इम्पॉर्टंट असतो आणि क्रिकेटमध्ये खेळ तुम्हाला बॅकअप ॲज अ बॅकअप पाहिजे आणि तिथं बॅकअप नव्हता. थोडीशी चूक केली आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि सिंगल तिथे मात्र चौथी धाव मी म्हणे घेतली गेली आहे. थोडीशी गुडबुडले क्षेत्ररक्षक आणि प्रत्येक धावेला एक खूप महत्त्व दिलं जातं क्रिकेटमध्ये आणि तिथे मात्र एक सिंगल संपन्न केली आणि धावा अद्याप त्या झाल्यात त्या एकूण 5 धावा आणि बॉल देखील झाले ते 5 बॉलच्या पाठीमागे 5. प्रत्येक बॉलवरती एक सिंगल आली आहे. बिग हिट्स, परंतु फटका फसलाय. अक्षय सालुंके बॉलच्या खाली, स्वतः यष्टीरक्षक फलंदाज होईल इथे शेवटच्या बॉलवरती. कंजूसी भरी गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, ब्युटिफुल गोलंदाजी, हँडसम गोलंदाजी दिनेश सालुंके. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा अद्याप झाल्या या मॅच मध्ये. त्या एकूण 1 गडच्या पतनानंतर अक्षय झालाय बाद आणि एकूण झाल्या त्या धावा त्या 5. तसेच कोळघर गावचे सुपुत्र आमचे घड्याळाचे कार्यकर्ते जयंती संघाला नेहमीच त्यांचा पाठिंबा असतो ते आमचे बंधू दीपक दादा शिर्के साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम टू स्टेज दीपक शिंदे. यावं आपण दीपकजी शिंदे, आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. संजय बॉलिंग ट्रॅक वरती आणि धावा झाल्या स्कोरगार्ड वरती. त्या 5 न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या महेंद्र दाखल झाले आहेत. चांगली गोलंदाजी केली मी म्हणेन च्या पद्धतीने. क्लॅरिटी दिनेश सालुंकेनं दिली आणि तदनंतर आपण पाहतोय तर क्वांटिटी वाढवावी लागेल फलंदाजांना. अवधूत भोसले आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस आणि धावा अद्याप आपण पाहतोय सध्या 5 आणि अवधूत भोसले, खरोखर अवधूत भोसले सर ॲज अ खूप चांगले क्रिकेटर आहेत. ओ कॅचची संधी उपलब्ध झाली होती, बॉलवरती झडप मारली. सुनील सालुंके बॉलच्या खाली आले, परंतु कॅच सुटले गेली आणि नजीब मुल्ला ही जी ट्रॉफी झाली होती ठाण्यामध्ये स्टेडियमला आणि त्या स्टेडियममध्ये एकूण 42 धावा वैयक्तिक कुठल्या होत्या. 14 बॉल 42 धावा आणि तशी बहारदार पारी खेळणार का अवधूतजी भोसले सर. ठाणा झीलमधून ते खेळले आणि काय जबरदस्त हॅप ट्रॅकर या बॉलवरती उडवलाय, परंतु एक सिंगल साठी बॉल जाईल. हा बॉल अगदी स्लोवर पद्धतीनं होता, परंतु बॉलनी थोडीशी फिरकी घेतली होती. बॉल टर्न झाला थोडासा आणि टर्न केला फलंदाजानं. यावेळेस फटका मी म्हणे फसला गेला एका धावेसाठी. या बॉलवरती तुम्ही मोठी फटका खेळू शकले असते, परंतु बॅटचा फ्लो आहे तो आधीच ओपन झाला होता, आधीच बॅट फिरवली होती, शफल झाले होते. परंतु एक सिंगल मिळेल, रन्स मिळते या बॉलवरती. एक सिंगलची मदत. टीमची धावसंख्या होती ती 7 धावा. फुल टॉस लॉफ केलाय सुनील शिंदे. पांडुरंग साळुंके आहेत तिथे आणि त्यांनी पकडलाय तो हा सुंदर कॅच. पहिला कॅच सुटला होता मला वाटतं सुनील साळुंके कडून आणि आता पांडुरंग साळुंके यांनी हा कॅच. टीमचा कॅप्टन आहे आज तो आणि चांगली आपण पाहतोय फिल्डिंग त्याच्या मार्फत झाली आहे. विकेटचं पतन झालंय. 2 म्हणेन सध्या आता मुनावळे टीम थोडीशी अडचणीमध्ये आहे आणि ती अडचण दूर करायची आहे तर तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. आता 2 सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये प्रमोद भोसले आणि त्यांच्या साथीनं आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी जो ओपन करण्यासाठी पहिलं षटक खूप चांगलं टाकलं, दुसरं षटक देखील तशाच पद्धतीनं सध्या सेमडी संघ इन फॉर्म आहे आणि तो फॉर्म सध्या बरकरार कायम ठेवत असताना आतापर्यंत सिद्धता दाखवली आहे. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा बॉल चर्चेचा विषय होईल. संजय सालुंके इथे बॉलच्या खाली बॉलर आहेत ते आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 झटके लागलेत मुन्नावले टीमला.
लाजवाब इथे गोलंदाजी. तुमचा एकानं काम होत नसतं. हा पसारा केला आणि त्या पसाऱ्यातून बॉल निसटून गेला. झाला सीमा पार. मिळतील त्या 4. होईल चौकार. शिवाजी आपण पाहतोय. शिवाजी भोसले. आज आपण शिवाजी भोसले, अवधूत भोसले, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि हा कॅच किती महत्वाचा होता. हा कॅच नाही तर त्याच्यावरती 4 धावेंचा देखील मोहर लागला आणि त्या फटक्याची आवश्यकता होती मुनावळे टीमला. जोपर्यंत अवधूत भोसले आहे तोपर्यंत गाजावाजा. नक्कीच मी सांगेन मुनावळे टीमचा आहे. नजीब मुल्ला सारख्या ट्रॉफीमध्ये एक दमदार बारी खेळलेला फलंदाज अद्याप तरी आता आघाडीला आलेला तो मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे धावा येऊ शकतात. ती कुवेत, ती क्षमता, तो टॅलेंट त्याच्याकडे आहे. स्कोरकार्ड वरती जाऊ एकदा आपण नजर टाकली तर 11 धावा. आता कॅच सुटल्यानंतर थोडी दूरदशा पाहायला मिळते सिमडी टीम कडून. संजय आपण पाहतोय साळुंके व्हाईट बॉल टाकलाय. त्याची वरती एक मिळेल सिंगल. 2 धावा इथे कंप्लीट. 2 धावा मिळतील. 1+1 टीमची धावसंख्या होतीये ती 13 धावा. स्कोरकार्ड वरती एक रन्स खूप महत्वाचे असते. बिगेट करण्याचा प्रयत्न परंतु बॉल चालला इथे. एक सिंगल साडी आणि एक सिंगलची मदत आपण पाहतोय आणि षटकाची होते ते समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या फक्त आणि फक्त 14 धावा. O2 निवृत्ती शिंदे सर. थँक्यू उमेशजी सावंत सर. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ज्या जात्यांनी आम्हाला खूप सारी मोठी स्पॉन्सरशिप दिली आज खऱ्या अर्थानं बामनोली गावचे सुपुत्र सन्माननीय संदीपदादा शिंदकर साहेब, समाजसेवक अध्यक्ष भैरवनाथ मित्र मंडळ बामनोली मुंबई यांचं या ठिकाणी या स्पर्धेसाठी आगमन होते. आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी ज्यांनी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रुपये 15,001 आम्हाला दिलं त्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होते. आज खऱ्या अर्थानं त्यांचं खूप मोठं योगदान आमच्या MCC संघाला लाभलंय. आज खऱ्या अर्थानं त्यांचं या ठिकाणी आगमन होतंय. बामनोली गावचे सुपुत्र आणि सन्माननीय आदरणीय श्री संदीपदादा शिंदकर आमचे मित्र, आमचे बंधू, अध्यक्ष भैरवनाथ मित्र मंडळ बामनोली यांचं या ठिकाणी आगमन होते. ज्यांच्या माध्यमातून रोख रुपये 15,001 व आकर्षक चषक या ठिकाणी आम्हाला लाभलं. ते आमचे सर्वांचे लाडके, आमचे बंधू, आमचे मित्र, आमचे सहकारी संदीपदादा शिंदकर साहेब, समाजसेवक अध्यक्ष भैरवनाथ मित्र मंडळ बामनोली यांचं या ठिकाणी आगमन होते. आगतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी मान्यवरांचे स्वागत या ठिकाणी आपण पाहतोय. संदीपदादा शिंदकर साहेबांचं या ठिकाणी जोरदार फटाक्यांच्या माध्यमातून स्वागत केलं जाते. आगतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम टू स्टेज संदीपदादा शिंदकर, समाजसेवक अध्यक्ष भैरवनाथ मित्र मंडळ बामनोली संघाचे कार्यकर्ते, बामनोली संघाचे खेळाडू आणि आमचे बंधू, आमचे मित्र या ठिकाणी संदीपदादा शिंदकर साहेबांचं आगमन होते. जोरदार टाळ्या होऊ द्या. संदीपदादा शिंदकर बामनोली गावचे ग्रामस्थ तसेच भैरवनाथ मित्र मंडळ बामनोली चे अध्यक्ष आपण पाहतोय. मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत स्वागत स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये आपण उमेशजी सावंत सरांकडे. थँक्यू सो मच निवृत्ती शिंदे सर. धावांवरती आपण जाऊयात. स्कोरकार्ड वरती झाल्या अद्याप आतापर्यंत त्या 18 धावा. पावड्यांचं आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं ह्या आमच्या कोळगर गावाची मेहनत आहे, ह्या आमच्या कोळगर गावाची जिद्द आहे आणि प्रत्येक पावड्यांचं पाहुणच्या रीती अगदी फटाके लावून केला. स्वागत आहे आपलं साहेब या स्पर्धेमध्ये. जाऊया बॅक टू द क्रिकेट. धाबा स्कोरकार्ड वरती आपण पाहतोय सध्या प्रथम बॅटिंग करत असताना त्या 22 धाबा स्कोरकार्ड वरती. नक्कीच एक चौकार आला होता. चौकारने पाहुण्यांचं स्वागत केलं आणि अद्यापर्यंत झाल्या त्या 22 धावा. इट्स अ गुड क्रिकेट अँड क्वालिटी बॅटर मिस्टर अवधूत भोसले. हो गॅप मध्ये बॉल आहे. झडप मारण्याचा प्रयत्न परंतु बॉल थांबणार नाहीये. परत इथे बॉल चाललाय. अवधूत भोसले नावाचे साजी. जबरदस्त कामगिरी आणि धावा मिळतील त्या इथे 4.
ओमकार शिंदे आमचे जे ऑलिंडर आहेत ओमकार शिंदे ते खाली आपण उभं राहायचं आहे, खाली वरती बसायचं नाहीये. ओमकार शिंदे खाली बसा आणि तिथे लगेच बॉल आणून द्यायचा आहे. ओमकार शिंदे यस खाली उतरा आपण, आम्हाला इथे कॉल आलाय. तर जाऊया मॅचच्या दिशेने. दीपक साळुंके आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय आणि आता जबरदस्त बॅटिंग करतोय बॅटर अवधूत भोसले. बॉल इथे पाठीमागेच गेलाय डिक्लेअर झोन मध्ये आणि एक सिंगल मिळालेल्या बॉलवरती आणि धाबा अद्याप आपण पाहतोय त्या 27 धाबा स्कोरकार्ड वरती. पांडुरंगनी चुकी केली मी म्हणेन आणि तदनंतर भागीदारी साझीदारी ज्यावेळेस पहिले 3 फलंदाज लवकर बाद झाले आणि तदनंतर एक सेटअप तयार करायचा होता म्हणाले टीमला. ती भागीदारी, ती साझीदारी, ती पार्टनरशिप आणि ती पार्टनरशिप झाली आणि खरोखर खूप चांगली बॅटिंग आता या मॅच मध्ये ते करत आहेत. एका षटकाचा खेळ बॅलन्स आहे सध्या, बॅलन्सिंग ॲज अ क्रिकेट या मॅच मध्ये आपण पाहतोय. सेमडी आणि मुनावळे चला टाइमपास वेळ जास्त घेऊ नका तेवढं, कारण का आपल्याला वेळ नाहीये. लवकरात लवकर या मॅचला आपण सुरुवात करायची आहे. खरं तर समाजसेवक अध्यक्ष भैरवनाथ मित्र मंडळ बामणोली मुंबई संदीप दादा सिनकर यांचं इथे आगमन झालंय. आपण तर नक्कीच आपण जाऊया माझ्या दिशेने, जास्त वेळ घेऊ नका. आणि जे आमचे पाहुणे मंडळी आलेले आहेत संदीप दादा सिनकर यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं या स्वागत करू या मंचावरती. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे चांगली मॅच. ओ अमोल 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 साळुंके एक भन्नाट वेग आपण पाहतोय आणि ते वेगानं बीट केलंय बॅटर इथे शिवाजी भोसले यांना. बॉल चालला इथे डॉट धाव संख्या स्थिरावली आहे. एकूण धावा 27, लॉस ऑफ 3 विकेट्स. एक चांगली मॅच आपल्या भेटीला. दोन्ही संघ मी म्हणेन की बलाढ्य आहेत आणि बलाढ्य दोन संघांमध्ये एक मस्त फाईट चालली आहे. हलक्या हाताने फक्त स्लाइस केलाय बॉलला. माहिती आहे शिवाजीला की जर आपण अवधूत भोसलेला स्ट्राईकला आणलं तर तो बॅटिंग करू शकतो, त्याकडे तेवढी क्षमता आहे. ओपनिंगला आलाय जे आपण पाहतोय मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो. कॅचची संधी 4चा इथे कोणा तयार झाला होता आणि कॅच सुटला गेला की मॅच सुटला गेलाय माहित नाहीये. 2 कॅचेस सुटल्या गेल्या आतापर्यंत. ही कॅच होणं तितकं महत्वाचं होतं आणि 4 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आली आणि ती कॅच सुटली आहे अवधूत भोसलेची. आणि इथून पुढे जर धावा झाल्या तर खरोखर महागडं होऊ शकतं सेमडी टीमला आणि अद्याप धावा झाल्या त्यात 23 धावा. ही कॅच खूप इम्पॉर्टंट होती आणि ती कॅच सुटली गेली आहे अवधूत भोसलेची. आणि अमोल साळुंके आता कशा पद्धतीनं दबाव असणार आहे या मॅच मध्ये, कारण का इथून पुढे 2-3 मोठे फटके आले मॅच बनेल, मॅच बनेल. परंतु भन्नाट 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 वेगानं बॉल रिलीज केलाय अमोल साळुंकेनं. बॉल इथे चाललाय डॉट बॉल 4था. आतापर्यंत 3 धावा दिल्यात अमोल साळुंकेनं. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. एका बाजूला शिवाजी आल्या पावली. पहिल्या बॉलवरती कॅच सुटल्यानंतर तो चौकार गेला, 2 बॉल डॉट काढले, त्याच्यामध्ये एक सिंगल जरूर आली आहे परंतु धावा अद्याप आता पाहतोय त्यात 30 धावा येणारे. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल वरती जर एखादा मोठा फटका आला मॅच बनेल मुनावले टीम साठी. येणार फटका येणार. बॉल चाला इथे हवाई मार्गाने, हवाई शॉट, बुलंदी पॉवरफुल ब्रँड ऑफ टेनिस क्रिकेट, ब्रँड अवधूत भोसलेच्या बॅट मधनं आलाय हा जबरदस्त आहे. हाय आणि हँडसम बी कॉलडी येईल तो षटकार. कॅच सोडला होता आणि आम्ही बैलच म्हटलं एकाच मोठा फटका ही मॅच बनवेल आणि ते मॅच बनवले मी म्हणेन अवधूत भोसलेनं. पहिला आला होता बॅटिंग साठी आणि काय जबरदस्त अफलातून बॅटिंग केली आतापर्यंत. अजून एक हो माय गॉड डीप स्क्वेअर लेग डोक्याच्या वरनं अगदी लांब लचक प्रेक्षणीय दर्जेदार अवधूत भोसलेची बॅटिंग आवडली असेल तर एकदा प्लीज जोरदार टाळ्या. कॅच सुटल्यानंतर तो अगदी बहारदार राहिला
आणि कॅच सुटल्यानंतर तो कॉन्फिडन्स वाढला जातो. ग्लेन मॅक्सवेलचा कॅच सुटला 31 वरती. 201 धाव त्याच्या बॅटमधनं आली. रोहित शर्माचा कॅच सुटला होता. 264 धावा कुठल्या आणि अवधूत भोसलेचा कॅच सुटल्यानंतर एक सुस्थितीमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले आणि धावा जमवल्या त्या. अवधूत भोसले, मुंबई पोलीस आणि जबरदस्त बॅटिंग केली या मॅच मध्ये. धावा झाल्यास कोणी 42. चला नेक्स्ट मॅच आपण घेणार आहोत. स्वर्गीय हुमरी आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम पिंपरी, दोन्ही टीमचे कॅप्टन्स. आपण त्वरित टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे, जिथे आमचे निवृत्तजी शिंदे सर आपल्यासोबत जॉईन होतील. थँक्यू. आणि मुणावले टीम आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. धन्यवाद उमेशजी सावंत सर. आपण कॉम्बॉक्स मध्ये जाणार आहोत. टॉस स्वर्गीय हुमरी विरुद्ध पिंपरी सी ग्रुप मधून पहिली मॅच आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. मी विनंती करेन बामनोली गावचे सुपुत्र संदीप दादा शिंदे साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करतोय. दोन्ही संघटना विनंती आहे आपण या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सेंट्रल संघाचे संघनायक आणि स्वर्गीय हुमरी संघाचे संघनायक. आज खऱ्या अर्थाने संदीप दादा शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी या सी ग्रुप मधील पहिली मॅच आपण या ठिकाणी पाहू शकाल. स्वर्गीय हुमरी विरुद्ध पिंपरी दोन्ही संघाचा संघनायक या ठिकाणी आहे. पिंपरी संघ कॉल करेल. हेड कॉल आहे. टॉस मात्र या ठिकाणी पिंपरी संघाने टॉस मात्र या ठिकाणी स्वर्गीय हुमरी संघ जिंकलाय. आपण या ठिकाणी निर्णय काय घ्याल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. आज पाहिलं तर जे चषक 2024 सर्व क्रमांक 14 पाहतोय. जर्नी माता क्रिकेट संघ सहकार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कशा पद्धतीने आहे आणि कसे आपल्याला वाटते? या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण घेतले. समोरच्या टीमला किती धावांपर्यंत या ठिकाणी रोखाल? 35 ते 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 35 ते 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी पिंपरी संघाचे संघनायक आहेत. टॉस मागितला होता, टॉस हरलाय. प्रथमतः आपल्याला या ठिकाणी फलंदाजी करायची आहे. किती धावांचा डोंगर या ठिकाणी आपण उभा कराल? जास्तीत जास्त धावांचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त धावांचा नक्कीच प्रयत्न असेल. खेळपट्टी अगदी सुंदर पाहायला मिळते. खेळपट्टीवरती गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करते, फलंदाज देखील चांगली फलंदाजी करतात. परंतु मोठी धावसंख्या उभी करत असताना कोणते असे आपल्याकडे भरवशाचे फलंदाज आहेत त्यांच्याकडून खूप सारी मोठी अपेक्षा असेल. रुपेश आहे, भरत आहे, गुलाब आहे, यांच्यावरती नक्कीच या ठिकाणी जबाबदारी असणार आहे. परंतु आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बामनोली गावचे सुपुत्र, आमचे मित्र, आमचे बंधू सन्माननीय संदीपजी शिंदे साहेब आमच्या समोर जोडलेत. आपल्या थँक्यू सो मच निवृत्तजी शिंदे. जाऊ एकदा मॅच कडे. पुन्हा एकदा रफ अँड टफ क्वालिटी मॅच आपल्या भेटीत आली आहे. प्रमोद भोसले पहिला बॉल क्लासिकल फटका दाखवला होता, परंतु एक सिंगल मिडल डिक्लेअर जोड मध्ये बॉल चाललाय. एक सिंगलने पाहू शकाल तुम्ही ज्या पद्धतीनं सुरुवात केली आहे, ज्या पहिलीनं सुरुवात केली होती सिंगलने, आणि तशाच पद्धतीनं सध्या सुरुवात करत असताना टीम सेमडे आपण पाहतोय. गोलंदाज तयार होतोय. लक्ष मोठं आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आणि एक सिंगल पुन्हा एकदा मिळेल. 43 धावांचं लक्ष आहे. त्याचबरोबर सन्माननीय श्री विजय जाधव पिंपरी साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
आणि धावा अद्याप झाल्यात त्या 2 धावा आणि संजय सालुंके जो मागच्या मॅच मध्ये पहिल्या बॉल वरती ज्यावेळेस खेळला तो बाद झाला होता आणि आता त्याला बॅटिंग करायचे कारण का लक्ष मोठं आहे मॅच मध्ये तशा पैकीने बॅटिंग करावी लागेल. इथे बॉल चाललाय डीप मध्ये सिंगल मिळेल का कॉर्नर मध्ये एक सिंगल मिळते एक सिंगलची मदत एक सिंगलचं योगदान टीमची धावसंख्या अद्याप आपण पाहतोय लक्ष मोठं आहे त्याचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी बॅटिंग तर करावी लागेल. अक्षय साळुंके संजय साळुंके आघाडीची जोडी 2 हार्ड हिटर फलंदाज त्याच्या समोर गोलंदाजी चांगली होती सध्या प्रमोद भोसले बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे मुनावले टीम कडं परंतु समोर आपण पाहतो जी इनफॉर्म टीम या वर्षी या टीमनं जबरदस्त कामगिरी केली आहे. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे क्लासिकल स्ट्रोक येतोय एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या डोक्याच्या वरनं तोपर्यंत धावा मिळतील त्या 2 धावा क्लास दाखवलं होता बॅटरने परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो आहे धीमी आहे आणि त्याच्या कारणानं 2 धावा मिळाला प्रॉपर तेवढासा टायमिंग झाला नाहीये जुळलं नाहीये परंतु बॅट बॉलचा संपर्क त्या पद्धतीनं फटका खेळला गेला 2 धावा आणि 2 धावाच्या मदतीनं सध्या आपण पाहतोय ते एकूण धावा झाल्यात त्या 5 धावा. फुल टॉस वेस्ट केलाय फलंदाजाने ओहो दुसऱ्या एंडला ओ माय गॉड व्हॉट अ क्रिकेट. इथे तुतू मैमय सगळ्या काही गोष्टी झाल्या विकेट घ्यायची होती कॅच एका बाजूने कॅच सुटली गेली दुसऱ्या बाजूने डायरेक्ट हिट करायला गेला बॅकअप नव्हता तिथे आणि तिथून 2 धावा इथे कंप्लीट सिंगल धाव कंप्लीट केली आहे जीवदान मिळालंय दोन्ही फलंदाजांना जीवदान मिळालंय या बॉलवरती आणि धावा अद्याप झाल्या त्या एकूण पहिलं षटक चालू असताना 6 धावा जीवदान मिळालं यार दोन्ही फलंदाजा दोन्ही एंड कडनं जीवदान पहिली कॅच सोडली संजय साळुंकेनं पॉपिंग क्रेज सोडली होती दुसऱ्या एंड कडनं आणि त्याच्यावरती धावा आल्यात त्या मात्र एक सिंगल एक धाव आता खूप महत्वाची आहे आणि धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 6 धावा अद्याप आतापर्यंत बॉलर तयार होते पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सिंगल मिळेल्या बॉल वरती आणि एक सिंगलच्या मदतीनं धावा आपण पाहतोय सध्या धावा स्कोर कार्ड वरती झाल्या त्या एका षटकाच्या समाप्तीनंतर त्या 7 धावा 18 बॉल 36 धावेंची आवश्यकता म्हणजे इक्वेशन आहे प्रत्येक ओव्हर मध्ये 12 धावेंची आवश्यकता कोणताही या ओव्हर मध्ये मोठा फटकाला नाहीये P1चं षटक समाप्त झाले P1च्या षटकामध्ये धमाकेदार बॉलिंग केली आणि आता मॅजिक ॲज अ बॅट घेऊन चाललेत 3 बॅट्स घेऊन चाललेत त्याचबरोबर सन्माननीय श्री अक्षयजी पाडले साहेब मुंबई पोलीस यांचं इथे आगमन झालेलं आहे यावं आपण मंचावरती स्वागत आहे धावसंख्या झाली आहे ती 7 धावा साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यावं आणि आसन ग्रहण करावं त्याचबरोबर केळकर सोळसी सुमित माळुसरे आपल्याला देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यावं आम्हाला आयोजकांचा कॉल आहे आपलं स्वागत आहे आपल्या इथे या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल त्याचबरोबर अमोलजी मालुसरे KSK प्रतिष्ठानचे खजिनदार अमोलजी मालुसरे साहेब आपल्याला देखील विनंती आहे आपलं देखील इथे स्वागत करण्यात येईल धावा झाल्या स्कोर कार्ड वरती त्या एकूण 7 धावा दुसऱ्या षटकाला स्पेलला सुरुवात होती आहे बॉलिंग ट्रॅक वरती सध्या आपण पाहतोय तो गोलंदाज संदीप आणि बॅटर संजय साळुंके स्ट्राइक ऑन आडव्या बॅटनं संपर्क जरूर चांगला आहे परंतु फटक्यामध्ये ताकद नाहीये अवधूत भोसलेने कॅच सोडली आहे सिंगल मिळेल या बॉल वरती 2 फलंदाजांना अगदी जीवदान मिळालं या मॅच मध्ये या इनिंग्स मध्ये आणि 1 धावेच्या मदतीने धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय त्या एकूण धावा झाल्यात त्या 8 धावा प्रत्येक बॉल 12 बॉल मध्ये 18 बॉल मध्ये 36 ची आवश्यकता आहे पहिल्या बॉल वरती एक सिंगल मिळाली आहे कॅच सुटली गेली की मॅच सुटली गेली असं सांगू शकत नाही या मॅचचे चित्र स्वागत करतोय
एका दोन मोठे फटके येत आहेत, परंतु या फटक्यांची आवश्यकता नाहीये. तुम्हाला नजर ठेवावी लागेल, तुम्हाला दिशा द्यावी लागेल. ही दिशा योग्य नाहीये. आणि एकच धाव मिळेल या बॉलवरती. संजय आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला अक्षय चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बात्यामध्ये मोठे फटके आहेत जरूर, परंतु इथे 180चं 380चं ग्राउंड असल्यामुळं इथे बॉल चालला. इथे एक सिंगलसाठी डिक्लेअर झोन मिळेल आणि तदनंतर एक सिंगल मिळाली या बॉलवरती. आणि धावा अद्याप झाल्या त्या 9 धावा. एक फाईट बिग मॅच, दोन क्वालिटी टीम्स, मुणावळे आणि सेमडेडी. मागच्या मॅच मध्ये सेमडेडीने जबरदस्त बहारदार कामगिरी केली आणि आता कशा पद्धतीने ते कामगिरी करणार. मुणावले टीम सध्या चांगली बॉलिंग अटॅक आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. विकेटचं कोणतंही पतन नाहीये, परंतु बॉलिंग आडव्या बॅटने जबरदस्त आणि जबरदस्त इथे कॅच घेतली आहे. सेमडे टीमचा पहिला इथे बाहुबली, पहिला बकासूर होतोय तो बाद. क्षेत्ररक्षकाला जरूर बॉल, कारण का जोरकस फटका होता, थोडा बॉल लागलाय. जर यस आपण चांगले असाल तर यस खेळा, नसेल तर नाही. खरोखर बॉल लागत असेल, जर कोणाला दुखापत झाली तर नक्कीच बाहेर या. क्रिकेट आजचं उद्या आपण खेळू शकाल, आयुष्य पडलं आपल्याला क्रिकेट खेळण्यासाठी. पण जाऊया मॅचच्या दिशेने. धावा स्कोरकार्डवरती त्या 9 धावा, जास्त वेळ घेऊ नका. आणि दिनेश सालुंके बॅटिंगसाठी चालले आहेत आणि सेमडी टीमसाठी हा मॅच फसला गेलाय. नंतरची मॅच चोरगे उमरी बनाम 15 बॉल आणि 34 धावेंची आवश्यकता. मॅच बनू शकते आजूपर्यंत, परंतु मोठ्या फटक्याची देखील आवश्यकता आहे. बॅटर दिनेश साळुंके बॅटिंगसाठी आणि पहिला धक्का लागलाय अक्षय साळुंके, ज्याच्याकडे मोठे मोठे त्याच्या वात्यामध्ये फटके होते. तो बास झालाय आणि मी म्हणेन सध्या मॅच कुठेतरी फसला गेलाय. सेमडी टीम कशा पद्धतीनं बॅटिंग करेल, कारण का मॅच तितकाच महत्वाचा. कशा पद्धतीने पुढे पुढे सर 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 घेऊन जातील हे देखील पाहणं तितकं महत्वाचं. सध्या आपण मुणावले टीमनं चांगली गोलंदाजी केली. अक्षय आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीत आहे, त्या अडचणी बाहेर काढायच्या आहेत. एका बाजूला संजय साळुंके हार्ड हिटर फलंदाज आहे. दिनेश आपण क्लासिकल स्ट्रोक लगावू शकतो. आडव्या बॅटने खेळलाय, संपर्क चांगला आहे. डीप स्क्वेअरला बॉल चालला, एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धाब्याचं घेतलंय जोखीम आणि 2 धाबा इथे पडून काढल्यात. 2 धावेचं बहुमूल्य योगदान. मॅच ऑन, क्लॅरिटी ऑन, जबरदस्त फाईट. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 2 धावेची सहाय्यता, 2 धावेची मदत. टीमची धावसंख्या 11. मॅच मी म्हणेन कुठे फसला गेला. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले आणि तिथे आता दडपण आलं होतं. मी पहिलंच म्हटलं अवधूत भोसले ॲज अ बॅटर चांगली करतो. हो लाजवाब गोलंदाजी, काय जबरदस्त. फलंदाजांना थांबवलंय, फलंदाजांना रकवलंय, गंडावलंय, फसवलंय. लाजवाब गोलंदाजी. धाबा झाल्यात त्या फक्त आणि फक्त 11 धाबा. आता 2 हात करावे लागतील. बॅटिंग करायची आहे, गोलंदाजी फडनाट होतीये आणि संजय साळुंके आता त्याला ती जबाबदारी घ्यावी लागेल. दिनेश साळुंके बॉलला उडवलाय, बॉल हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पुन्हा एकदा झेल सुटलाय. वारंवार आपण चुका पाहिल्या मुणावले टीम कडनं, कारण का प्रकाशाची झेप खाली आहे आणि ऊन असल्या कारणानं सूर्य देवाचा आपल्याला इथे प्रकाश पडत आहे. ओ टू कम बॉक्स. धन्यवाद उमेश सर. या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांचे सुपुत्र अक्षय आर्य साहेबांना विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती या. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. सगळ्यात कॉम्बॅक्टमध्ये या ठिकाणी उमेश सावंतकर यांचा वेळमधील आवाज ऐकूयात मायक्रोफोनवरती. धन्यवाद. थँक्यू. पुन्हा एकदा जाऊया मॅच मध्ये. काय जबरदस्त इथे गोलंदाजी केली मुणावले टीमनं आणि अद्याप धाबा दिल्या त्या फक्त आणि फक्त त्या 13. आता बॉल आहेत बाकी 12 आणि 12 मध्ये जमवायचे आहेत 30. आता 2 हात करावे लागतील. फलंदाजांवरती अटॅक, फलंदाज अटॅक करत नाहीत अद्याप. करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु आणि एक स्पेशल ओव्हरची आवश्यकता आहे सेमडी टीमला आणि ते एकाच स्पेशल ओव्हर मोठी झाली
तर ही मॅच बनू शकते सेमनी टीमसाठी. या मॅच या ओव्हरमध्ये एका 14-15 धावा आल्या मॅच बनू शकते. बॅलन्सिंग क्रिकेट राहू शकतं. यावर जर ओव्हरमध्ये 10 धावा आला तर थोडंसं प्रश्नचिन्ह अवघड होईल सेमनी टीमसाठी. म्हणजे या ओव्हरमध्ये धावा येणं तितकं महत्वाचं आहे. जास्त टीम मीटिंग नको आहे आपल्याकडे. टीम मीटिंग नको आहे आपल्याला. तेवढा वेळ नाही आहे आपल्याकडं. शेवटचा स्पर्धेचा दिवस स्पर्धा आपण पाहतोय. पश्चिम जावळी क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा अंतर्गत जननी माता क्रिकेट क्लब कोळघर व जननी माता ग्राम विकास मंडळ कोळघर मुंबई आयोजित JMCC चषक सीझन नंबर 4. गोलंदाज पुन्हा एकदा ट्रॅक वरती आपण पाहतोय. आवश्यक आहे मोठ्या फटक्यांची. गॅप मध्ये ढकललाय लॉंगऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. लॉंगॉनचा बॉल उडवलाय ऑन साईडला. मिळतील त्या धावा. 2 धावा. आता गुड रन इन द बिटवीन द विकेट याच्यावरती देखील लक्ष ठेवावं लागेल. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेचं मदत, 2 धावेचं योगदान आणि टीमची धावसंख्या होती अद्याप त्या 15 धावा. 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 28 धावेंची आवश्यकता. मॅच ऑन आहे आतापर्यंत. गोलंदाज भन्नाट वेगानं परंतु पंचाचा इशारा. व्हाईट +1. 2 धावा मिळतील. समीकरण बदलेल. 2 धाव्याच्या मैतीनं एकूण धावा झाल्यात त्या 17 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय आपण. दिनेश वेग भन्नाट आहे परंतु यावेळेस नियंत्रण नव्हतं संजय साळुंके बॅटिंगसाठी. 17 धावा स्कोरगार्डवरती बनवायच्या आहेत त्या 43 धावा. हॅप ट्रॅकर टायमिंग प्रॉपर. मनगडाचा वापर. बॉल जाईल सीमा पार. मिळतील ते 4 चौकार. हॅप ट्रॅकर होता आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणि मी वाढल्यास म्हटलं अनिल की एखाद्या स्पेशल ओव्हरची आवश्यकता आहे आणि कदाचित ही ओव्हर ही स्पेशल आहे की काय हा प्रश्नचिन्ह उभं राहिलाय. आणि धावा आल्यात त्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत त्या 8 आणि टीमची धावसंख्या झाली आहे ती 21 धावा. आता 22 धावेंची आवश्यकता. मॅच अनबॅलन्स ॲज अ बॅलन्स. मॅच आतापर्यंत दोन्ही बाजूनी आहे. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. मुनावळी आणि आपण पाहतोय शेवटी 2 टीम आमने सामने जबरदस्त मॅच आपण पाहतोय. आणि या मॅच मध्ये रंग भरले. टीमची धावसंख्या होती ती 21 धावा. 21. 10 बॉल आणि 22 धावेंची आवश्यकता. 10 बॉल 22 धावा. मॅच ऑन आहे. संजय साळुंके आपण पाहतोय तळ टोकून बसलाय. आणि काय होईल या मॅच मध्ये. 21 धावा सध्या स्कोरगार्ड वरती. एक स्पेशल ओव्हरची आवश्यकता. दिनेश अब निघतायत. फुल टॉस होता. सरळच्या दिशेने केलाय. गॅप मध्ये ढकललाय. गॅप 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 गॅप. क्षेत्रक्षेत्र तैनात. पंबल झाले थोडेसे. मिळतील त्या 2 धावा. काय जबरदस्त फाईट मिळते. 9 बॉल 19. 20 धावेंची आवश्यकता. 9 बॉल 20 धावा. मॅच ऑन. क्लिअरिटी जबरदस्त होती. आता फाईट मिळतीये. फाईट होते जबरदस्त. गोलंदाज आपण पाहतोय दिनेश. गोलंदाज अजयला आपण पाहतोय. दिनेश नॉन स्ट्राईक येणला अक्षय बाद झाला त्यावेळेस दिनेशाला. परंतु सध्या संजय साळुंके जबरदस्त बॅटिंग करतो या मॅच मध्ये. ओ किती धावा पंच. व्हाईट प्लस एकच धाव. एकच धाव मिळते. आता समीकरण नव्याने मांडूया. या गोलंदाजाला खरोखर सध्या आपण आक्रमण चढवलं गेले. 9 बॉल बाकी आहेत आणि 19 धावांची आवश्यकता. मोठा फटका खेळण्याचा ही कॅचची नामी संधी उपलब्ध झाली आहे. बॉल टर्न त्याला 1 2 3 मध्ये कॅच इथे अटेंड केलाय. आणि फलंदाज ज्याच्यावरती विश्वास होता जो घातक होता त्याचा घात केलाय गोलंदाजाने. संजय साळुंके होईल तो बाद. महाराष्ट्र पोलीस विनोददादा पांगळे इंडियन आर्मी यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील या व्यासपीठावरती या. तसेच नितीनदादा देसाई मुंबई पोलीस यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचंय. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपण देखील या व्यासपीठावरती आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय.
जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने फटका सुरेख आहे कॅचची संधी उपलब्ध झाली आहे आणि पुन्हा एकदा पकडली कॅच सुनील साळुंके बाद झालाय जबरदस्त मॅचची फाईट आपल्याला पाहायला मिळते दोन गडी बॅक टू बॅक बाद झाले आहेत तसेच पांडुरंग शेलार साहेब यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यावं आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय पांडुरंग दादा शेलार साहेब आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थान ठेवायचं स्वागतम स्वागतम सुस्वागतम आपलं देखील हे 2024 सर्व क्रमांक सोडते इथे आपलं देखील सहर्ष स्वागत थँक्यू सो मच आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक साळुंके आणि सध्या मॅच फसला गेलाय संजय साळुंके बाद झालाय पहिला गोलंदाजांवरती आक्रमण चढवलं होतं आणि परंतु आता गोलंदाजांनी कमबॅक केलं या मॅच मध्ये पूर्णतः काय जबरदस्त बॅक टू बॅक दोन विकेट घेतल्या गेल्यात आणि या मॅचला एक कलाटणी निर्माण केली आहे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी एकूण 19 धावा म्हणजे या बॉलवरती षटकार आला तर मॅच ऑन राहू शकते सेमडी टीम साठी हा बॉल निर्णायक असणार आहे ब्लॉक ऑनचा बॉल होता खेळून काढलाय ऑन साइडला बॉल टर्न केला एक सिंगल मिळते दुसरे धावेचं घेतलंय जोखीम थोडेसे बंबल झालेत आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने 2 धाव्याची मदत 2 धाव्याचं योगदान 3 षटकांचा मॅच संपला गेला आणि 3 षटकांच्या डाव अखेरीस धावा झाले ते एकूण 26 धावा आता बॉल आहेत बाकी 6 मध्ये करायच्या आहेत त्या 17 धावा या ठिकाणी आपण गंभार घेणार आहोत नारायण साळुंके चंद्रगावचे सुपुत्र यांचा देखील आम्ही जयंती नारायण साळुंके फळणी ग्रामस्थ यांचा देखील आम्ही या ठिकाणी व्यासपीठावरती येतो की त्याचा सन्मान करतोय मी विनंती करेन की संपत दादा शिंदे साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे या स्पर्धेसाठी आज पाहिलं तर मान्यवरांची मांदियाळी लाभली आहे आज खऱ्या अर्थानं नारायणदादा साळुंके पळणीगावचे ग्रामस्थ यांचा देखील आम्ही व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय आगतम स्वागतम सुस्वागतम अगदी सन्माननीय संपत शिंदे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत केले जाते तसेच अंधारी गावचे सुपुत्र पांडुरंग शेलार साहेब यांचा देखील आम्ही व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय मी विनंती करेन दीपक शिंदे आपणास विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी पांडुरंग शेलार साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे तसेच रोहित साळुंके यांचा देखील आम्ही व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय मी विनंती करेन अर्जुन गणपत शिंदे साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी या मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे तसेच शिवाजी दादा जाधव साहेबांचा देखील या ठिकाणी आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान करतोय आपण देखील तो स्वीकारायचा आहे मी विनंती करेन सुरेश शिंदे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आवाज आपण ऐकतोय कोयनेचा बुलंद आवाज उमेशजी सावंत सर यांच्याकडे धन्यवाद थँक्यू सो मच आणि मॅच कुठेतरी फसला गेलाय आता सेम साठी आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल वेळी ते वैभव बॅटिंगसाठी आणि धावा अद्याप आपण पाहतोय त्या पकड निर्माण केली आहे पकड मजबूत केली आहे मुनावळे टीमनं ज्या वेळेस मॅच मी म्हणेन कुठं अनबॅलन्स झाला ज्या वेळेस लास्टच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले आणि तिथे मॅच अनबॅलन्स झाला पहिले बॅलन्स मध्ये होते टीम सेमडी आणि सध्या आपण पाहतोय सध्या बिकट अशी अवस्था या मॅच मध्ये झाली सेमडी टीमचे मॅच बनू शकते परंतु प्रत्येक बॉल वरती आक्रमण करावं लागेल आक्रमण केले कव्हरच्या डोक्याच्या वर इथे तुडबुड झाली आहे 2 धावा कंप्लीट केल्या तिसऱ्या धावाचं घेतलंय जोखीम
आणि आता धावा झाल्या त्या स्कोरकार्ड वरती 29 धावा. म्हणजे 4 बॉल 14ची मॅच आली आहे. दीपक साळुंके आता पूर्णपणे हाबी व्हायला लागेल दीपक साळुंकेला. 2 षटकार ठोकले तर सचिन शिंदे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. 14 धाव्यांची आवश्यकता दीपक साळुंके. बॉल आहेत बाकी ते 4 मध्ये 14. हो वेगवान बॅट जरूर फिरवली. सिंगलच्या शोधामध्ये फलंदाज दीपक साळुंके झालाय बाद. आणि आता टीमचा कॅप्टन पांडुरंग साळुंके मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झाले. टीमचे कॅप्टन खूप मोठी जबाबदारी आहे. 3 बॉल आणि 14 धाब्यांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला वैभव आपण पाहतोय. त्याला भय नाहीये. आता भय नकोय आपल्याला. वैभव बॅटिंग साडी आपण पाहतोय. ही स्पर्धा खेळ चॅनल ही संपूर्ण आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळलाय फटका. स्ट्रोक तितकासा चांगला नाहीये परंतु धाव मिळेल ती मात्र एक. यूट्यूबची आपण वाहिनी खेळ चॅनल या वाहिनीच्या माध्यमातून संपूर्ण टेक्निकल टीम त्यांची कालपासून चांगल्या पद्धतीनं काम करते. सिंगल मिळेल्या बॉलवरती स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. हा रूल आता प्रत्येक स्पर्धेमध्ये असतोय. आणि एक सिंगल मिळेल. एक सिंगलची मदत टीमची धावसंख्या होती. एकूण 30 धावा स्कोरकार्ड वरती. ती कॅच सुटली गेली अवधूत भोसलेची. आणि तो मॅच खऱ्या अर्थानं मी म्हणेन तो मॅच तिथे टर्न झाला. 2 बॅक टू बॅक षटकार लगावली आणि तो खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज जरूर करतोय. तितकासा काही फरक पडणार नाहीये तितकासा मुनावले टीमना. मुनावले आपण टीम सध्या पाहतोय जबरदस्त आहे काम केले गेले. मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे आणि अद्याप त्या एक सिंगल आणि याचं पांडुरंग साळुंके शेवटच्या बॉलसाठी स्ट्राईक एंडला. आणि वैभव आपण पाहतोय असं वाटलं होतं. वैभवने ज्यावेळेस स्ट्राईक घेतली आणि मॅच इथे कंप्लीट केलं आणि जिंकले इथे टीम. दुसरा मॅच ती मुनावले जबरदस्त आपण पाहतोय. आणि मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर गेम द चेंजर्स. यस बरोबर मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना एकूण धावा जमवल्या त्या 30. अवधूत भोसले मॅन ऑफ द मॅच हा विद्यमान का पुरस्कार. आणि गेम चेंजर अजय भोसले ज्यांनी महत्त्वपूर्ण